तर विशाळगडाचं हे सगळं प्रकरण झालं आणि यानंतर संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती यांनी मात्र विशाळगडावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तसं पत्र प्रशासनाला लिहिलेलं आहे। विशाळगडावर जाऊन उद्या मी पाहणी करेन असं देखील शाहू छत्रपतींनी म्हटलंय। कोणत्याही समाज घटकावर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असं शाहू महाराजांनी म्हटलंय। तर खासदार शाहू महाराजांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। विशाळगडावर हिंसाचार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी। विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो। सरकारनं अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला आधीच दिले असते तर हिंसाचाराची घटना टळली असती। माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हा प्रशासनाला केली होती। मात्र प्रशासनानं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची खबरदारी जी आहे ती घेतलेली नाही, त्यामुळे ही घटना घडली असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।